इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. पेंढारकर कॉलेज प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीच्या माध्यमातून पेंढारकर कॉलेज डोंबिवलीचे मूळ अनुदानित आहे ते विना अनुदानित करण्याचा कॉलेज प्रशासनाचा कट आहे. या विरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीतर्फे साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाच्या 8व्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न होत आंदोलन करत कॉलेज प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. के.व्ही. पेंढारकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात सेव्ह पेंढारकर कॉलेज असा नारा देत गेल्या 8 दिवसांपासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण सुरू केले. तर आंदोलनात सहभाग घेतलेल्या शिक्षकांनी हे कॉलेज अनुदानित आहे ते विना अनुदानित करण्याचा घाट घातला आहे. त्याला सरकारची मान्यता नाही. मान्यता नसताना हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना प्रशासनाकडून विना अनुदानित प्रक्रिया राबवणे सुरू आहे. अनुदानित ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसवण्याचा प्रकार अन्यायकारक आहे. यामुळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक भरडले जाणार आहेत. कॉलेज विनाअनुदानित झाल्यावर शैक्षणिक फीमध्ये सवलत असलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल. त्याचा भुर्दंड पालकांना बसेल. त्यामुळे कॉलेजच्या मनमानी कारभाराविरोधात साखळी उपोषण सुरू करण्यास आल्याचे सांगितले आहे. आपण बघत असाल अर्धनग्न होण्याची वेळ का आलेली आहे. या प्रशासन, हे शिक्षण विभाग, विद्यापीठ यांच्या एकमताने ह्या कॉलेजच्या प्रभाकर देसाई व संचालकांना पाठीशी घालत आहेत. आजपर्यंत 2012 पासून कॉलेजच्या विरोधात त्या संचालकांच्या विरोधात हजारो गोष्टी त्यांच्या शासनाच्या लक्षात आणून दिल्या गेल्या, विद्यापीठाच्या लक्षात आणून दिल्या गेल्या. तरी देखील ज्या संचालक आहेत ह्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाहीये. ह्याच्या मागच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत की ह्याच्या मागे कारण काय आहे की हे कोणती अदृश्य शक्ती जी प्रभाकर देसाई आणि संचालक मंडळांना या गोष्टीपासून, म्हणजे आज एवढे लोक त्यांच्या विरोधात आहेत तरी पण ह्या प्रशासनाला, शिक्षण विभागाला, शिक्षण मंत्र्याला जाग का येत नाहीये. त्यांनी आम्हाला अर्धनग्न करण्याचा जो विचार केलेला आहे, डाव केलेला आहे, त्याची सुरुवात आम्ही स्वतः करतोय की तुम्ही अर्धनग्न आम्हाला करू नका. आम्ही स्वतः होतो आणि त्यांचा डाव आम्हाला पूर्ण नागडा करायचा आहे. तर त्याची सुरुवात आम्ही स्वतः करून ह्या पूर्ण विभागाचा, आज आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही आहेत, म्हणजे हा व्यक्ती इथे इल्लीगल बसलेला आहे, ह्याच्याकडे कोणता एक पुरावा नाही आहे इथे चेअरमॅन असल्याबाबतचा, तरी देखील शासन यांना पाठीशी का घालतंय, ह्याच्या मागची कारणं काय आहेत, ह्याच्या मागे कोणते राजकीय नेते आहेत हे त्यांनी आपल्याला शोधून काढायचं. म्हणून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि उद्या आपण ह्याच्यापेक्षा तीव्र करणार आहोत. जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा आपण तीव्र आंदोलन आपण छेडणार आहोत. के.व्ही. पेंढारकर कॉलेजचं जे खाजगीकरण करण्याचा घाट जो डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ आणि खास करून यांचे संचालक प्रभाकर देसाई यांनी जो शासन दरबारी घातलेला आहे, शासनाने यांना अनुदानित करता येत नाही म्हणून पत्र दिले, तर हे शासनाच्या विरोधात सुद्धा कोर्टात गेलेले आहेत व यांनी कोर्टाचा निर्णय न येता यांनी हे खाजगीकरण केलेलं आहे. तर यांच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे की प्रशासनाला व पोलीस विभागाला कोणालाही जुमानत नाहीये. तर त्यामुळे आम्ही हा न्याय कुठे मागायचा, म्हणून आज आम्ही अर्धनग्न करून आज या आंदोलन करून या सर्व प्रशासनाला जाग यावी की तुम्ही या अदृश्य शक्तीला का घाबरता व तुम्ही याच्यावर का कारवाई करत नाही. म्हणून या निषेधार्थ आज आम्ही अर्धनग्न आंदोलन छेडलेलं आहे. सर, सर्व शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे की तुम्हाला खाजगीकरण करता येत नाही. तरी हुकुमशाहीने देसाई साहेब यांनी येथे हुकुमशाही केलेली आहे व सर्व कायद्याचे जे पत्र आहेत ते केराच्या टोपलीत टाकून यांनी इथे न्यायालयाचा निर्णय न येता खाजगीकरण केलेलं आहे व कुठलंच प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस विभाग याची दखल घेत नाहीये व आम्ही ही दाद कुठे मागायची हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यामुळे आज आम्ही अर्धनग्न होऊन हा निषेध नोंदवत आहोत. डोंबिवलीकरांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे. आम्हाला भरपूर संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे, पण अजून काही लोकांना अनुदानित व विनाअनुदानित झाल्यावरती नक्की काय होणार आहे यातला फरक माहीत नाही पडत आहे. पण येणाऱ्या काळात आम्ही तो फरक लोकांना लवकरात लवकर माहिती करून देऊ व याविषयी लवकरच जन आंदोलन मोठ्या तीव्रता देऊन आम्ही छेडणार आहोत.